साक्रीत प्रहार सेनेचा शिवसेनेत प्रवेश, फटाके पेढे भरून जल्लोषात दिव्यांग बांधवांचा पक्षप्रवेश। साक्री तालुक्यात आज राजकीय घडामोडींना वेग आला असून प्रहार सेनेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटमध्ये उत्साहात प्रवेश केला। फटाके फोडून आणि एकमेकांना पेढे भरून हा पक्षप्रवेश जल्लोषात साजरा करण्यात आला। विशेष म्हणजे या सोहळ्यात शेकडो दिव्यांग बांधवांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला। प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख नेते बच्चू कडू यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर या घडामोडींना अधिक वेग मिळाला। ही बातमी समजताच साक्री तालुक्यातील दिव्यांग बांधवांनी आमदार मंजुळाताई गावित आणि जिल्हाप्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित यांच्याशी चर्चा केली। यानंतर तालुका प्रमुख पंकज मराठे यांच्या उपस्थितीत साक्री येथील विश्रामगृहात पक्षप्रवेश सोहळा पार पडला। यावेळी दिव्यांग बांधवांनी मोठ्या उत्साहात शिवसेना शिंदे गटमध्ये प्रवेश करत जल्लोष साजरा केला। या घडामोडींमुळे साक्री तालुक्यात शिवसेना शिंदे गट अधिक मजबूत झाल्याचं चित्र दिसून येत आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि साक्री नगरपंचायत निवडणुकीत प्रहार सेना आणि शिवसेना एकत्रितपणे लढणार असल्याचं संकेतही या निमित्तानं स्पष्ट झाले आहेत। या कार्यक्रमास तालुका प्रमुख पंकज मराठे, भाडणे गावाचे लोकनियुक्त सरपंच अजय सोनवणे, नगरसेवक राहुल भोसले, बाळा शिंदे तसेच शिवसेना व प्रहार सेनेचे अनेक कार्यकर्ते आणि दिव्यांग बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते। मीडिया लाईव्हसाठी रफिक शेख, साक्री, धुळे। निश्चित काल शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी बच्चू भाऊंना विधान परिषदेवर घेण्याचा निर्णय घेतला आणि त्याचबरोबर बच्चू भाऊंने पण प्रहार संघटना ही शिवसेनेमध्ये एकत्रित होईल। संघटनेच्या जागेवर पण प्रहारचे सगळे पदाधिकारी हे शिवसेनेत काम करतील। या निर्णयामुळे खरोखर पूर्ण महाराष्ट्रात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे आणि खऱ्या अर्थाने जर बघायला गेलं तर शिवसेनेची दुसरी बाजू म्हणजे प्रहार होती आणि बच्चू भाऊंचा जो जुना बाळासाहेबांपासून असणारे म्हणून बाळासाहेबांबरोबर असलेले शिवसैनिक म्हणून बच्चू भाऊंची ओळख होती आणि खऱ्या अर्थाने नाण्याची दुसरी बाजू आज एकत्र झाली। म्हणून येणाऱ्या विधानसभा असो, जिल्हा परिषद असो, पंचायत समिती असो, नगरपंचायत असो किंवा इतर कोणत्याही स्थानिक स्वराज्याच्या कोणत्याही इलेक्शन राहिला तर प्रहार संघटनेची ताकद ही नक्कीच शिवसेनेच्या खूप मोठ्या उपयोगी येणार आहे। मी बच्चू भाऊंचं आणि सर्व प्रहार संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं स्वागत करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज म्हणजे खऱ्या अर्थाने आम्हाला इतका आनंद झाला की काल जी बातमी पाहिली विधान परिषदेवर आमदार बच्चू भाऊ कडू यांना एकनाथ शिंदे साहेबांनी जो विश्वास दाखवला, असे अनेक उमेदवार होते परंतु त्यांनी बरोबर बच्चू कडूंनाच का निवडलं याचं देखील महत्त्वाचं कारण असं आहे की बच्चू कडू हा एक जनतेतला सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि खरोखर म्हणजे न्याय देणारा माणूस आहे आणि खरोखर एकनाथ शिंदे साहेबांनी जो विश्वास बच्चू भाऊंवर दाखवला तो विश्वासाला बच्चू भाऊ कधीच तडा जाऊ देणार नाहीत आणि आम्ही सुद्धा शिवसेनाला पाठिंबा देत राहू आणि शिवसेनेतच आम्ही काम करत राहू। शिवसेनाचं साक्री तालुक्यामध्ये बळकटीकरण कसं करता येईल याचा विचार करू, कारण एकनाथ शिंदेसारख्या माणसाने आम्हाला दिव्यांगांना पूर्ण भारतात कुठल्याही राज्यात असं दिव्यांग मंत्रालय नाही, फक्त महाराष्ट्र राज्यात दिव्यांग मंत्रालय स्थापन झालेलं आहे ते एकनाथ शिंदे साहेबांमुळे आणि याची जाणीव ठेवून आम्ही साक्री तालुक्यातील सगळं पदाधिकारी कार्यकर्ते मिळून शिंदे गटाचे व आपले अजय सोनवणे असतील, आमदार मंजुळाताई असतील, आपले पिंटूदा असतील, राहुल भोसले असतील, हे जे सगळे पदाधिकारी आहेत आणि हे देखील तेवढेच ताकदीने या ठिकाणी आम्हाला पाठिंबा देत असतात, आमच्या कार्यक्रमांना सपोर्ट करत असतात। त्यामुळे आम्हाला देखील आनंद झाला आणि या ठिकाणी आम्ही तो आनंद उत्सव साजरा केलेला आहे। जय प्रहार, जय महाराष्ट्र। दुपारी आम्ही या ठिकाणी असताना न्यूज बघत असताना बच्चू भाऊंचा जेव्हा आम्हाला उमेदवारी जाहीर झाली असं माहीत पडलं, आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांनी त्यांना शब्द दिला की आम्ही आपल्या अपंग कल्याणकडं दुर्लक्ष होऊ देणार नाही व तुमच्या जे समस्या असतील, तुम्ही काम करणारे नेते आहेत आणि मी पण काम करणारा माणूस आहे, म्हणून बच्चू भाऊ तुम्ही आमच्यासोबत या। आणि शिंदे साहेबांच्या विनंतीला मान देऊन बच्चू भाऊंनी कालच धनुष्यबाण हाती घेऊन या महाराष्ट्रात
शिवसेना बळकट करण्याचं काम बच्चूभाऊंनी काल घेतलं आणि तसेच नुसती प्रहार आली म्हणून साक्री तालुक्याला फायदा होईल असं नाही. प्रहारचं काम पूर्ण महाराष्ट्रात आहे आणि महाराष्ट्रात शिवसेना घराघरापर्यंत कशी पोचेल हे रुजवायचं काम आता शिवसेनेच्या माध्यमातून चालू होती. पण त्याच माध्यमातून आता प्रहारची ताकद देखील आम्हाला लाभलेली आहे आणि निश्चितच आम्ही कोणत्याही कार्यकर्त्यावर अन्याय अत्याचार होऊ देणार नाही. ज्या पद्धतीने शिवसैनिकाला वागणूक होती त्याच पद्धतीने आम्ही प्रहारच्या सर्व पदाधिकाऱ्यांना त्याच पद्धतीने आम्ही वागणूक देऊ आणि या ठिकाणी कोणताही दुधाभाव न करता सर्वात पहिले आम्ही अपंगांसाठी काम करू एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कालच बच्चूभाऊंनी शिंदे साहेबांची भेट घेतली. शिंदे साहेबांनी बच्चूभाऊंना विश्वास दाखवला. हा जो शिवसेना पक्ष आहे, पक्ष नाही तर ही महाराष्ट्राची जबाबदारी समजून शिंदे साहेबांनी आपल्या या महाराष्ट्रासाठी ज्यांनी ज्यांनी चांगलं काम केलेलं आहे ते शिवसेनेचे असतील दुसऱ्या पक्षाचे असतील त्या लोकांना पाठबळ देण्याचं काम केलं आणि या पाठबळामध्ये आजच्या या स्थितीला बच्चूभाऊंना त्यांनी एक शब्द दिला, बच्चूभाऊ तुमचं काम जोरात आहे, तुम्ही हे काम थांबवू नका आणि तुम्हाला जर काम करून घ्यायचं असेल तर तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही तुमच्या सदैव पाठीशी राहू. आणि या शब्दाची किंमत बच्चूभाऊंनी ठेवून बच्चूभाऊंनी शिंदे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. हा जो प्रवेश केला हा प्रवेश स्वार्थासाठी नाही तर जशा पद्धतीने दोन लोक एकत्र येतात आणि ते काम करून घेऊन जातात तसं महाराष्ट्र हा एकत्र आला पाहिजे आणि या महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे. जर महाराष्ट्राचा विकास झाला तर हा महाराष्ट्र या देशाच्या पाठीवर एक चांगल्या पद्धतीने आपलं राजकारण किंवा समाजकारण दाखवू शकतो. दिल्लीपर्यंत आपण जाऊ शकतो. याच्यासाठी हे दोन पक्ष एकत्र आले आणि भाऊंनी तो निर्णय घेतला. शिवसेना म्हणजे ही आपण संघटना समजतो पण ही सदैव या महाराष्ट्राच्या तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचणारी एक संघटना होती. तशाच पद्धतीने बच्चूभाऊंची संघटना पण होती. पण आज जे कार्य शिवसेनेने आणि बच्चूभाऊंनी हातात घेतलेलं आहे या कार्याला पूर्णपणे यश मिळेल. बच्चूभाऊंना आमदारकी दिली गेली असेल ती आमदारकी बच्चूभाऊ आमदार होतील आणि साहेबांनीच शब्द दिल्याप्रमाणे बच्चूभाऊ या राज्याचे मंत्री पण होतील. अशा पद्धतीने बच्चूभाऊंचं काम हे जोरात चालेल आणि म्हणून आपल्याला साक्री तालुक्यामध्ये आम्हाला सर्वांना खूप आनंद झालेला आहे. साक्री तालुक्याचे जे पदाधिकारी आहेत या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि आम्ही एकत्र येऊन ही आजची जी